प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो, आजची स्टोरी थोडीशी युनिक आहे, म्हणजे की एका सत्य घटनेवर आधारित. आणि ही स्टोरी एक कोणी नाही, बाहेरच्यांनी नाही, म्हणजे की आमच्या आसपासच्या पाहुण्यामधूनच आम्हाला सांगितलेली आहे. तर चला या स्टोरीला सुरुवात करूया. पण तुम्ही ही स्टोरी शेवटपर्यंत पहा आणि तुमची राय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर एक मुलगी आणि एक मुलगा दोघे एका कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्याचबरोबर त्यांना खूप एकमेकांच्या बद्दल रुची जाणवली होती. आणि घरचे हो म्हणायचे नाहीत, म्हणून त्यांनी थोडंसं म्हणजे की आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि कॉलेज कंटिन्यू केलं. आणि ज्या प्रकारे की घरी जर सांगितलं तर थेट नकार देण्यात येईल, म्हणून त्यांनी थोडासा विचार केला की आपण आता न सांगता थोड्या वेळाने सांगूया, म्हणजे की 1-2 वर्षानंतर सांगूया. पण त्यांनी घरी शेवटी सांगितलंच. तेव्हा सांगितलं जेव्हा त्या दोघांना देखील नोकरी लागली, म्हणजे की दोघे देखील बँकेमध्ये लागले आणि ते पण एकाच बँकेत, एकाच क्लासमध्ये होते, एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच बँकेमध्ये त्यांची जॉईनिंग देखील झाली. मग मुलीने मुलीच्या घरी आणि मुलाने मुलाच्या घरी सांगितलं. दोघेही एकमेकांना सांगितलं. मग दोघांच्याही घरांनी ठरविलं की हो चला, नोकरी आहे मुलाला, मुलीला पण नोकरी आहे, त्यांचं ते भागू शकतील. आणि त्यांनी होकार दिला. पण आता आजकालचे मॉडर्न जमान्यामधले विद्यार्थी किंवा लेकरं म्हणल्यावर ते असं झालं की त्यांनी ठरवलं होतं आपण आई वडिलांपाशी राहायचं नाही, आपण जिथे आपलं काम आहे तिथे राहायचं, नवीन घर घेऊन, आणि तिथूनच कामाला जायचं आणि तिथूनच आपला परपंच वाढवायचा. तर असंच झालं. त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगण्याआधीच त्यांच्या आईवडिलांनी ओळखलं की यांच्या दिमागात काय आहे, कारण की स्वतःच्या आईवडिलांना सगळं कळतं. मग त्यांनी मुलीच्याही आईवडिलांनी आणि मुलाच्याही आईवडिलांनी थोडे थोडे पैसे जमा करून, म्हणजे की यांनी अर्धे आणि यांनी अर्धे घालून त्यांना त्यांचं जिथं काम होतं त्या कामाजवळ एक घर घेऊन दिलं. मग विषय कसा झाला, ते रोज कामाला जायचे आणि महिन्याला हा इतका आकडा येणार आहे बाबा आपल्या काम केलेल्याचा, ते त्यांना माहिती होतं. मग असे 2 वर्ष निघून गेले. त्यांनी या 2 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती केली. त्यांनी वाहन घेतलं आणि त्या स्वतःचं जे घर होतं त्याच्या साईडची जी जागा होती ते सुद्धा त्यांनी घेतली आणि खूप प्रगती केली. आणि हळूहळू काय व्हायला लागलं, 2 वर्ष झाल्यानंतर ते म्हणतात ना की प्रगती व्हायलेल्या माणसाचं कोणाला बघवत नसतंय, म्हणजे लांबले नसतात, ते घरचेच असतात, जवळचे आसपासचे शेजारी म्हणा किंवा भावकीतले म्हणा. मग त्यांना थोडंसं विचित्र त्यांच्या घरामध्ये व्हायला लागलं. म्हणजे होते तर राहणार दोघेच घरामध्ये, पण 2 वर्षाच्या नंतर अचानकपणे ते आजारी पडायला लागले. कधी हा राहुल आजारी पडायचा तर कधी कल्याणी, पण एकाचं नीट झालं की दुसरा आजारी हा फिक्स होता. मग हळूहळू करून जास्त तर कल्याणी आजारी पडत होती, म्हणून कल्याणीची नोकरी गेली. आता जे काही होतं ते फक्त राहुलवरच होतं, म्हणजे की राहुलच कामाला जायचा आणि त्यांचं घर भागवायचा. पण तरी सुद्धा कल्याणी घरी राहायची आणि तिचा व्यवहार थोडासा बदलला होता, म्हणजे की व्यवहार म्हणजे तिला विचित्र प्रकारचे असे, जसे की आपण जसं स्वप्न बघतो तसं पण तिला स्वप्न नाही पडायचे. आपण जसा विचार करतो तो विचार तिला समोर दिसायचा प्रत्यक्षात. म्हणजे की तिला थोडेसे वेगळे विचार यायचे, म्हणजे लिंबू वगैरे, नंतर की स्वप्नामध्ये रक्त, हाडे, मासे, नंतर असं विचित्र तिला दिसायचं. पण ती हळूहळू म्हणजे ती बदलत होती. हे राहुलने नोटीस केलं, पण राहुलने काही म्हटलं नाही. चालतंय, थोडंसं मेंटली प्रॉब्लेम असेल, आजारामुळे थोडं झालं असेल, असं त्याने इग्नोर केलं. पण हळूहळू हे वाढत होतं आणि कल्याणीला आता त्या गोष्टींमध्ये रस वाढत होता, ज्या की एकदम नॉर्मल ऍक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो,
म्हणजे की असे विषय जे की तिला स्वतः विश्वास बसत नव्हते, तरी सुद्धा तिचा रस त्या गोष्टींमध्ये वाढायला लागला. आणि तिला आता तर स्वप्न देखील भयानक पडायला चालू झाली होती. मग 2 वर्ष 2 महिने असेच निघून गेले. त्या 2 महिन्यांमध्ये हे आजारी पडले. त्यांचे खूप दवाखान्यामध्ये पैसे पण गेले आणि नोकरी पण गेली. आणि आता तब्येत थोडीशी कल्याणीची डाऊन होत होती, तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न सोडला नाही. राहुल रोज कामाला जायचा, पण एके दिवशी राहुलने नोटीस केलं की ही थोडीशी विचित्र वागत आहे. अशा प्रकारे त्याने थोडंसं नोटीस केलं. मग त्याने तरी सुद्धा इग्नोर केलं. पण कल्याणीने एक दिवशी म्हणलं की राहुल, माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतंय. आता वेगळं होतंय म्हणल्यावर राहुलने विचार केला, आजारी आहे, वाटतंयच आता आजारी माणसाला थोडंसं वेगळं वाटणं साहजिकच आहे ना. पण कल्याणी गंभीर होती आणि सिरियसली त्याला सांगत होती की नाही, माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतंय आणि मला ते जाणवतंय. म्हणजे व्हायचं असं की तिचं पोट दुखायचं किंवा अंग दुखायचं, पण तिला दिसायचं नाही. म्हणजे की समजायचंच नाही, हो पोटात दुखतंय पण थोड्या प्रमाणात दुखायचं, पण ते तिचं आजार खूप होतं. डॉक्टरांपाशी गेलं की तात्पुरतं नीट व्हायचं, मग अजून 3-4 दिवसानंतर तेच प्रकार. मग राहुलने म्हणलं, तू आजारी आहेस, त्याच्यामुळे तुला वाटत असेल की बाबा आपलं काहीतरी दुखतंय. पण राहुलने विश्वास केला नाही आणि तो निघून गेला. आणि त्या दिवशी जेव्हा तो परत आला, तेव्हा पाहिलं की कल्याणी एका सोफा सेटवर बसलेली आहे. पण तो सोफा सेट असं रूमच्या साईडला भिंतीला चिटकून किंवा मधात असतो, तो सिंगल सोफा. पण तो सोफा आज एकदम भीतीच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला होता. तिथे लाईटीचा मंद प्रकाश होता. रोज तर तसं लाईट्स ऑनच असतात, पण आज थोडंसं मात्र बंद होतं, सगळ्या लाईट्स ऑफ होत्या. आणि राहुलने नोटीस केलं की आज तिने थोडासा वेगळा मेकअप केलाय. तिचा चेहरा थोडा इथून अर्ध्यापासून इकडे दिसत होता, म्हणजे तिने पलीकड तोंड केलेलं होतं. मग राहुलने ते पाहिलं आणि राहुलने म्हणलं की कल्याणी, हे काय आहे? त्याला वाटलं थोडंसं रोमॅन्टिक मूड मध्ये आहे. मग राहुलने त्याची जो बॅग होती त्यामध्ये लॅपटॉप वगैरे होतं ते दिलं टाकून एका खुर्चीवर आणि तो तिच्या जवळ गेला. पण त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवल्यानंतर त्याला समजलं की हिने थोडासा जास्त मेकअप केलाय. आणि त्याने मजाकामध्ये म्हटलं, हे काय केलंय आज तू? आज थोडासा जास्तच मेकअप नाही झाला? मग तिने काहीच बोललं नाही. हे पाहून राहुल गप्प बसला आणि थोडंसं तिच्याकडे लक्ष देऊन पाहायला लागला. ती पलटली अचानकपणे, कारण राहुल खूप घाबरला, कारण तिने तिच्या चेहऱ्यावर इतकं म्हणजे काहीतरी चित्र काढलं होतं, जसं ते प्राचीन काळामध्ये भिंतीवर काढलेलं असतं ना, ते काही माणसे, घास फूस वगैरे तसलं काहीतरी तिने चित्र काढलेलं होतं. आणि हे अचानक आता एक सर्वसामान्य माणूस, ज्याला की सवय नाही अशी पाहण्याची, त्याने म्हणजे रोज तिला असं साध्या याच्यामध्ये पाहिलेलं, पण ती अचानकपणे तसं पाहून तो शॉक झाला आणि त्याने तिला लांब ढकललं, अचानकपणे लांब ढकललं आणि तो रागाने बेडरूम मध्ये गेला. पण बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा उघडा होता. तो बेडरूम मध्ये जाऊन पलंगावर बसला आणि बाथरूम मध्ये शॉवर चालू होतं. त्याने नोटीस केलं, शॉवर बंद करण्यासाठी तो जाणार होता आणि तिकडे वळला, पण तो पाहतोय तर काय, मधून कल्याणी टॉवेल केसाला गुंडाळून येत आहे बाहेर. आणि तिने टॉवेल गुंडाळलेलं होतं आणि आताच आंघोळ करून आलेली होती. पण राहुलला थोडंसं वेगळं वाटलं, कारण की आता बाहेर राहुलने जिला पाहिलं ती कोण होती. राहुलला एकदम शॉक बसला आणि राहुलने विश्वास केला नाही. प्रगती म्हणजे की जसं जसं हे उशीर होत गेला तसं तसं त्याच्या डोळ्यासमोर विचित्रच येत होतं. आणि कल्याणीने तिला म्हणलं की अरे, दरवाजा उघडा होता काय, तुम्ही आलात? पण त्याने म्हणलं, हो, तू आता बाहेर कोण होतं? मग कल्याणीने म्हणलं की अरे कोणी नाही,
बाहेर कोणीच नव्हतं. मला वाटलं माझ्याकडून चुकीने दरवाजा उघडा राहिला. मग त्या राहुलने काही सांगितलं नाही. असाच सकाळ झाली अशीच. पवनीने सांगितलं की माझं खूप दुखतंय आणि मला समजत नाही का, पण माझ्यासोबत विचित्र होतंय. पण राहुलने विश्वास केला नाही आणि राहुल असं म्हणत होता की अरे काही नाही, तू आजारी असल्यामुळे होतंय. पण राहुलला कल्याणी बार बार म्हणत होती की अरे माझ्यावर विश्वास कर, कोणतरी माझे केस उपसतोय रोज. पण राहुलने म्हटलं अरे तसं काही नसतं आणि तो कामावर गेला. जसाच तो कामावर गेला त्याचा एक जवळचा मित्र होता संजय, जो की त्याच्यासोबतच क्लासमध्ये शिकत होता आणि ते जसे दोघे नोकरीला लागले होते नवरा बायको, तसंच तो देखील त्यांच्या बरोबरच लागला होता. पण त्याने त्याला सांगितलं आणि तोही मॉडर्न जमान्याचा मुलगा होता. पण त्याने देखील म्हणलं अरे बाबा असं असं विचित्र होतंय, मला वाटतंय तुझ्या घरामध्ये आजार चालू आहे आणि तू कामाचा थोडा लोड घेतोयस, त्याच्यामुळे तुला काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे की दिमागाचा खेळ आहे असं तो त्याने सांगितलं. पण ते म्हटला की अरे नाही, दिमागाचा खेळ असता तर 1-2 वेळा झालं असतं ना, हे बार बार होतंय, म्हणजे 3-4 वेळेस मी नोटीस केलंय. मग तो संजय म्हणाला ठीक आहे, या 2-3 दिवसामध्ये बघ काय होतंय आणि नंतर आपण बघूया, यावर काहीतरी चर्चा करूया. मग असेच 2-3 दिवस निघून गेले. पण 3 दिवस जाण्याआधी दुसऱ्या दिवशी ती कल्याणी राहुलला म्हणाली अरे आज जाऊ नकोस, आज कोणीतरी माझे नख उपटणार आहे. आता राहुलला खूप टेन्शन आलं आणि म्हणाला अरे बाई तू जागेपणे स्वप्ने बघू नकोस, मला कामाला जायला उशीर होतोय, मला जाऊ दे. मग राहुल तिच्या गोष्टीवर विश्वास केला नाही. पण कल्याणी 2-4 वेळेस आज रिपीट तेच बोलत होती. मग राहुलने तिला थोडस समजावलं, तू बस शांत इथे आणि आज काही काम करू नकोस घरातलं, मी हॉटेलमधून जेवण आणेल असं म्हणून तो गेला, बाहेर पडला. पण अर्ध्या वाटेतून त्याला माघारी यावं लागलं, कारण त्याने त्याचा टिफिन घरी विसरला होता आणि त्याला त्याच्यामुळे मागे यावं लागलं माघारी. मग तो वापिस आला आणि बघितला तर काय, दरवाजा ठोकणारच होता. पण तेवढ्यामध्ये त्याला कळलं की दरवाजा तर उघडा आहे अर्धा, म्हणजे थोडासा. मग त्याने दरवाजा ढकलला तर काय, तो आत पाहतोय तर काय, त्याच्या मध्ये त्याची बायको एका खिडकीच्या कोपऱ्याला उभारलेली होती आणि तिच्या सोबत 2 माणसे होते. त्यांना शरीर म्हणजे की त्यांचं पूर्णपणे असं मांस नव्हतं ना, त्यांचं चेहरा बराबर दिसत होता ना, हात होते ना पाय दिसत होते, म्हणजे की एकदम असं पॅरेनॉर्मल ऍक्टिव्हिटी असल्यासारखं दिसत होतं. पण त्याने थोडस हळूहळू स्विच कडे गेला, स्विच चालू केला, कारण की रूम मध्ये लाईट नव्हती. पण जसाच त्याने स्विच चालू केला, त्याला जे काही दिसलं तो थक्क राहिला. त्याच्या कपाळावरती घाम सुटू लागला आणि त्याने पाहिलं तर काय, त्याच्या बायकोच्या पाठीवर नखाने काहीतरी ओरखंडलेलं होतं आणि तिथून नसा बाहेर निघत होत्या आणि त्याच्या बायकोच्या म्हणजे की कल्याणीच्या हातावरचे संपूर्ण नख उपसून काढलेले होते. आणि आता एक माणूस तिचा पाय पकडून आणि दुसरा माणूस नख पायाचे उपसित होता, हे त्याने पाहिलं आणि त्याने डोक्याला पकडलं आणि जोरात ओरडलं, हे काय करताय तुम्ही. मग जसंच त्याने ओरडलं तिथे जोरात आवाज झाला आणि जे काही होतं ते सगळं गायब झालं आणि त्याच्या समोर त्याची बायको कल्याणी उभी राहिली, म्हणजे की अरे काय झालं, वापिस का आलात असं म्हणत. मग त्याच्या समोर जे आता काही घडलं ते तिथे काहीच नव्हतं, फक्त की दुसऱ्या साईडहून त्याची बायको त्याला म्हणत होती की काय झालं. मग त्याने म्हणलं आता मी खूप विचित्र पाहिलं, त्याने सगळी गोष्ट सांगितली. मग कल्याणीने म्हटलं अरे मी हेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू माझा विश्वास केला नाहीस. मग राहुलला तिने सर्व काही सांगितलं आणि राहुल त्याच वेळी तिच्या बायको कल्याणीला घेऊन त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि तिथे जेव्हा तो संपूर्ण स्टोरी सांगत होता, त्या संजयचे वडील तिथे होते, म्हणजे वडील होते
त्यांनी सुद्धा ती गोष्ट ऐकली. मग संजयला काही समजलं नाही, पण त्यांच्या वडिलांनी ओळखलं. मग वडिलांनी म्हटलं, अरे अशी गोष्ट आहे तर तुम्हाला आधी सांगायला हवं होतं ना. मग हे काहीतरी प्रेत बाधा किंवा बाहेरचं आहे असं म्हटलं. मग बाहेरचं आहे म्हटल्यावर संजयला आणि राहुलला आणि कल्याणीला या तिघांना काही समजलं नाही, पण त्या वडिलांना सर्व काही माहिती होतं संजयच्या. मग त्यांनी म्हटलं, मी एक जागा सांगतो, तिथे तुम्ही जाऊन या. पण संजयने म्हटलं, अरे नाही बाबा, आपण सोबत जाऊया ना, आता आम्हाला तिथलं काय समजणार. मग त्यांनी म्हटले, हो आपण उद्या जाऊ. मग उद्या सकाळी ते गेले, जिथे संजयच्या बाबांनी नेले तिथे गेले. मग तिथे एक तपस्वी होते, त्यांच्याकडे गेल्यानंतर जे काही घडले सर्व काही सांगितलं. मग त्या तपस्वींनी काय केलं, एक पुस्तक घेतलं. पुस्तक जे असतं ना विद्या महाविद्याचं, किंवा ज्यामध्ये तंत्र साधना वगैरे सर्व काही सांगितलेले असते, आणि ते पुस्तक घेऊन त्यावरती काही मंत्र होते प्लस विधी देखील होते. ते विधी मंत्र त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळानंतर त्या पुस्तकामध्ये बघून त्यांनी नाव सांगितलं तर काय, त्या राहुलच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखं झालं. कारण की ते नाव त्याच्या सख्या मोठ्या भावाचं होतं. आणि त्याने म्हटलं की तुमच्यावर काहीतरी सोडलंय, म्हणजे की एखादा प्रेत सोडलेला आहे, आणि तो प्रेत तुमच्या, म्हणजे त्यांनी जे नाव सांगितलं त्याने सोडलेलं आहे. आता हे ऐकल्यावर ते शॉक झाले आणि त्यांनी म्हटलं, तपस्वी बाबांनी म्हटलं की हे प्रेत सोडले म्हणजे काही जळक्या भावनेने सोडलेलं आहे. म्हणजे की आता सत्य सांगायचं तर पहिल्याच्या गोष्टीवर आपण थोडंसं फोकस करूया. जो राहुलचा जो मोठा भाऊ होता त्याला असं सरकारी जॉब नव्हती, प्रायव्हेट कंपनीमध्ये तो कामाला होता, आणि त्याला 15 ते 18,000 याच्यामध्ये पेमेंट होती, पण त्याला जास्त पगार नव्हती. आणि त्याचं जे शेत होतं ते खूप शेत होतं, आणि या राहुलने काय केलेलं होतं, आता मला तर सरकारी नोकरी आहे, जास्त पगार आहे, मग माझ्या मोठ्या भावाला शेत वापरू जावा, जे काही उत्पन्न निघल तूच तू बघून घे, कारण तुला पगार कमी आहे आणि मला सरकारी जॉब आहे, मला तुझ्यापेक्षा 4-5 पट आगा पगार आहे. मग त्याने संपूर्ण शेत त्याला सोडून दिलं होतं. पण तरी सुद्धा त्या मोठ्या भावाने आणि तिच्या बायकोने, आता सख्खा मोठा भाऊ होता, मग त्याच्या बारक्या भावावर म्हणजे राहुलवर काही न करता त्याने त्याच्या बायकोवरती केलं. म्हणजे की असं की आता भाऊ म्हणल्यावर थोडी काविरामया असते असणार, पण जळक्या भावातून हा माझ्यापेक्षा पुढे गेला, शहरामध्ये आणि मोठा बंगला घेऊन तिथे स्थायी झाला, आणि त्याची खूप प्रगती झाली असं त्याने विचार केला. मग याने विचार नाही केला की अरे आपला मोठा भाऊ आहे, त्याने शेत सोडले. आणि ह्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा 1 वर्षानंतर कार ॲक्सिडेंटमध्ये त्याचे वडील मेले. म्हणजे की राहुलचे आणि त्याच्या मोठ्या भावाचे आई वडील मेले होते. मग राहुल 1 वर्षापर्यंत तिथे घरी पैसे पाठवायचा, पण राहुलने विचार केला जेव्हा आपले आई वडीलच नाही तर पैसे कोणासाठी पाठवायचे. मग त्याने 1 वर्षानंतर पैसे सुद्धा बंद केले होते टाकायचे. मग आता याच कारणामुळे त्यांनी जळून हे इतकं सगळं केलं होतं. आणि आता त्या तपस्वी बाबांनी म्हटलं, म्हणजे ह्यांनी त्यांना विचारलं, राहुलच्या बायकोंनी वगैरे व त्या संजयच्या वडिलांनी विचारलं की आता याच्यावर काय उपाय आहे. मग त्यांनी म्हटलं की एक साडी लागेल आणि डुप्लिकेट दागिने, म्हणजे की जे ज्वेलरी शॉपमध्ये डुप्लिकेट भेटतात बघा, ते तसले बांगड्या वगैरे, गळ्यातलं मंगळसूत्र, हार, ते बिंदिया, ते काही असतं ना तेवढं सामान लागेल, आणि एक साडी. आणि जेव्हा जवळच्या स्मशानभूमीमध्ये एखादा माणूस, व्यक्ती किंवा जे काही मरेल त्याच्यावरती ते उतरावून त्याच्या अंगावर फेकायचं, म्हणजे त्याच्या चितेमध्ये फेकून टाकायचं. म्हणजे याच्या बायकोवरून संपूर्णपणे ओवाळणी करून तेवढ्या संपूर्ण वस्तू त्याच्या चितेमध्ये फेकून द्यायच्या. मग आता त्या संजयच्या वडिलांनी म्हणलं हे आम्हाला करणं तर कठीण आहे. मग त्यांनी म्हटलं, तपस्वी बाबांनी, ठीक आहे तुम्ही आणून द्या, मी करून देतो. मग त्यांनी नंबर दिला, आणि जेव्हा त्यांच्या स्मशानभूमीमध्ये एक प्रेत जळत होतं, म्हणजे की
जाळण्यासाठी आणणार होते त्याच्या 1 तास आधी त्यांनी सांगितलं की तुम्ही सामान घेऊन या. मग सामग्री घेऊन आल्यानंतर तिथे प्रेताला अग्नी दिली आणि सगळे निघून गेले. मग यांनी बाबांनी काहीतरी मंत्र उच्चारण केले, हवन केले 108 मंत्राचा काहीतरी, आणि ते संपूर्ण ओवाळून त्या चितेमध्ये फेकून दिले. आणि त्या दिवसापासून यांच्या घरामध्ये संपूर्ण म्हणजे जे काही होतं ते बरं होत गेलं. पण थोडक्यात असं सांगायचं म्हटल्यावर त्याची नोकरी तर गेली आता कल्याणीची, फक्त राहुलची होती. तरी बऱ्यापैकी त्याला ती 1.5-2 लाखाच्या आसपास महिना पगार होती. ते भारी होतं. पण त्यांचं नुकसान काय झालं की ते काही तपस्वी बाबांनी म्हटलं की जे मेंटली कमजोर असतात माणसं त्यांच्यावर हे प्रभाव टाकतंय. म्हणजे की ते दोघे देखील कमजोर होते, पण ही कल्याणी थोडीशी म्हणजे वीक होती, कमजोर होती, थोडंसं लवकर गोष्टी मनावर घ्यायची आणि थोडीशी वीक होती. त्याच्यानं कल्याणीवर याचा जास्त प्रभाव झाला. आणि तिने जेव्हा राहुलला सांगितलं होतं की बाबा माझ्यासोबत असं असं घडतंय, मग राहुलच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. तो खूप स्ट्रॉंग होता, पण त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होऊन त्याच्या सुद्धा मनामध्ये इल्युजन क्रिएट झालं आणि त्याच्यासोबत सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे केलं फक्त कल्याणीसाठी, पण राहुलला सुद्धा त्याच्या चपेट्यामध्ये घेतलं. कारण की मेंटली तो वीक झाला हळूहळू करून. टेन्शन म्हणजे की घराचं लोड, नंतर घरामध्ये सारखं आजार पडणे वगैरे, या कारणामुळे तो वीक झाला आणि याच कारणामुळे त्यांच्यावरती थोडंसं जास्त प्रभाव पडला. पण मित्रांनो, आता समजा आता हे यांच्यासोबत झाले, पण तुमच्यासोबत देखील होऊ शकते. कारण की आपल्या आसपासचे लोक थोडेसे म्हणजे खतरनाक असतात. म्हणजे पुढे गेल्याला कोणाला बघवत नाही वगैरे वगैरे. आता तुम्ही समजून घ्या, म्हणजे जास्त लांबले नसतात. एकतर आपले सख्खे मित्र, शेजारी पाजारी, नाहीतर आपल्या भावकीमधलंच कोणी, नाहीतर इथे तर सखाच भाऊ होता, सख्या भावाने केलेलं होतं. आणि जाऊ द्या, ही स्टोरी आपण इथे संपवूत. स्टोरी चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगणार आहे की मी जर तुमच्यापाशी अशी स्टोरी असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राममध्ये जाऊन तिथून माझा फोन नंबर मिळवू शकता किंवा DM मध्ये स्टोरी सेंड करू शकता. मी तुमची देखील स्टोरी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जर स्टोरी चांगली असेल तर मी नक्की 100% तुमची स्टोरी चॅनलवर अपलोड करेल.